आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज भाज्या आणि फळं आणली जातात, ती धुतो आणि आपण ते वापरतो. मात्र त्यावरचं कीटकनाशक असतात, पेस्टिसाइड्स असतात, ते खरंच जातात का? किंवा ते आपल्या पोटात जातात. मात्र हे पेस्टिसाइड्स आपल्या पोटात जाऊ नये आणि याचाच परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ नये, या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुण्यातल्या एक शास्त्रज्ञ पुढे आल्या आणि त्यांनी थेट भाज्या ज्या आहेत त्या धुण्यासाठी एक सोफॅब नावाचं सोल्युशन तयार केलं. जे सोल्युशन सगळ्या आपल्या आरोग्यासाठीही चांगलं आहे आणि अर्थातच त्या भाज्यांच्या प्रोडक्टिव्हिटीसाठी देखील चांगलं आहे. पुण्यातल्या NCLच्या ज्या डॉक्टर अस्मिता प्रभुणे मॅडम आहेत त्या माझ्यासोबत आहेत. त्यांनी हे सोल्युशनवर काम केलं आहे आणि अर्थातच प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी त्या घेताना दिसत आहेत. आपल्या समोर सगळ्या भाज्या ठेवल्या आहेत आणि त्यांचं हे सोल्युशन आहे सोफॅब नावाचं, हे त्यांनी इंट्रोड्यूस केलं आहे. आपल्यासोबत ते आहे, आपण त्यांनाच या सगळ्याबाबत विचारूया. सोफॅब नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीनं ते काम करतं? हो, सोफॅब हे एक पेटंटेड प्रॉडक्ट आहे. मी NCLमध्ये असताना पेटंटेड घेतलं होतं आणि याच पेटंटवर आधारित आता आम्ही ग्रीन पिरॅमिड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली आहे. मी त्याची डायरेक्टर आणि को फाउंडर आहे. तर हा प्रॉडक्ट आहे तो खूप सोपा आहे वापरायला. मुख्य म्हणजे ह्याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही. नुसतं पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये हे सोल्युशन टाकायचं आणि मी तुम्हाला करून पण दाखवते. करून नंतर दाखवा. आधी या सगळ्याबाबतची माहिती आणि ही प्रेरणा कुठून मिळाली की आपण हे सगळं केलं पाहिजे? कारण बाजारात अनेक उपलब्ध ऑलरेडी आहेत. बरोबर आहे. याची प्रेरणा मला बरेच गोष्टीतनं मिळत गेली. मुख्य म्हणजे काय असतं की एकदा आम्ही आमच्या लॅबमध्ये NCLमध्ये असताना हळदीवरती काम करत होतो आणि लक्षात आलं की हळद ही पाण्यामध्ये जात नाही, ती हायड्रोफोबिक आहे, म्हणजे ही पाण्यापासून दूर जाते. मुख्य म्हणजे तशीच राहते आणि त्याच्यावरनं मला लक्षात आलं की अरे पेस्टिसाइड्स आहेत जी आपली आपण विष म्हणतो, त्याला टॉक्झिन्स म्हणतो, ती हायड्रोफोबिक असतात आणि नॅचरली ती हायड्रोफोबिक असणारच. कारण जेव्हा शेतकरी हे स्प्रे करतो त्यांच्या फळांवर, झाडांवर, तेव्हा पाणी, वारा, पाऊस ह्याच्यापासून त्याचं संरक्षण व्हावं लागतं. त्यामुळे ते हायड्रोफोबिक राहणं हे आवश्यक आहे. परंतु हे जरी आवश्यक असलं तरी हा आपल्या माणसांना हे आवश्यक नाही आहे. इनफॅक्ट हे खूप टॉक्झिक आहे आणि ह्याच्यामुळे ना बरेच सारे रोग आपल्यापुढे घोटाळायला लागतात. मुख्य म्हणजे हे आपल्या मेंदूवरती हे करतं, परिणाम करतं. नंतर आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका कितीतरी पटीने वाढतो, कारण ही बायोडिग्रेडेबल नाही आहेत. ते हे आपल्या शरीरात तसेच राहतात. तर आपल्या DNA वरती पण ॲक्ट करतं. आपल्या सपोज गर्भवती महिला असतील तर त्यांच्या बाळापर्यंत ते पोचतं. त्याला आम्ही सायंटिफिक भाषेत बायो एनलार्जमेंट म्हणतो. तर ते सगळीकडे पसरत राहतं हे बायोपेस्टिसाइड्स. आणि मुख्य म्हणजे हे पेस्टिसाइड्स हे डिग्रेड होत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक पेस्टिसाइड असं वापरलंच जात नाही. आपल्याकडे खूप मिक्सचर पेस्टिसाइड वापरतात आणि कधी तर बॅन झालेली पेस्टिसाइड्स पण वापरली गेली आहेत. उदाहरणार्थ तांदूळावरती जवळजवळ 1400 पट एक्स्ट्रा पेस्टिसाइड मारलं जातं. वांग्यावरती पेस्टिसाइड असतं आणि डर्टी डझन्स हे दरवर्षी प्रदर्शित होतात. डर्टी डझन्स म्हणजे अक्षरशः ते डर्टी. उदाहरणार्थ त्याच्यात काही नंबर आपला कायम टिकवून आहेत. स्ट्रॉबेरी घ्या, भरपूर पेस्टिसाइड मारलेले असतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण भेंडी घ्या, भेंडीवरती भरपूर पेस्टिसाइड्स आहेत. तांदळावरती पेस्टिसाइड्स आहेत. ठीक आहे, आपण तांदळाचं तुसं काढून टाकतो आणि तांदूळ खातो, तरी पण थोडी पेस्टिसाइड त्याच्यामध्ये राहतातच. तसं हे पेस्टिसाइड. आणि मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना वाटतं की मी गरम पाण्याने धुते, पेस्टिसाइड निघून जातील. नाही, कधी मिठाच्या पाण्याने धुतो आपण भाज्या, कधी हळदीच्या पाण्याने धुतो. पाण्याने कधी आपण आता मुख्य म्हणजे हळदच पाण्यात जात नाही तर तुम्ही काय धुता? दुसरी गोष्ट म्हणजे गरम पाणी वापरलं तरी ते गरम पाण्यामध्ये हळद जाते का? मी हळदीचं उदाहरण का दिलं की पेस्टिसाइड हळदीसारखेच असतात. ते पेस्टिसाइड पाण्याने किंवा आपल्या सोडा बाय कार्ब किंवा खायचा सोडा म्हणतो त्यांनी थोडेसे निघत असतील. मिठाच्या पाण्याने अजिबातच निघत नाहीत, पाण्याने, गरम पाण्याने निघत नाहीत. त्यामुळे तुम्ही बघा की तुम्ही धुता, तुम्हाला वाटतं की स्वच्छ झालं आहे, पण असं होत नाही. आणि त्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला करून दाखवणार आहे की नुसत्या पाण्याने आणि आपल्या सोल्युशनने, आम्ही जे पेटंटेड सोल्युशन तयार केलेलं आहे त्यांनी धुतल्यानंतर किती फरक पडतो. या सोल्युशनमध्ये असं काय आहे की जे बाकी सोल्युशनपेक्षा वेगळं आहे
आणि माणूस याला खाऊ पण शकतो. तो पोटात गेला तरी त्याला त्याचा परिणाम होणार नाही. होत नाही. मुख्य म्हणजे या सोल्युशन हे बघितलं तर तुम्ही ह्याचे सगळे ना आम्ही चांगले USPs पण दिलेले आहेत आणि ह्याच्यात काय नाही हे पण दिलेत. ह्याच्यामध्ये पॅराबेन नाही आहे, थॅलेट नाही आहेत, अल्कोहोल नाही आहे, ऑक्सिडायझिंग एजंट नाही आहेत आणि हे संपूर्ण नॅचरल इन्ग्रेडियंटपासून बनवलेलं आहे. ऑफकोर्स हे तयार करायला आम्हाला वेळ लागला, पण हे तयार झाल्यानंतर ह्याचे रिझल्ट्स इतके सुंदर येतात आम्हाला आणि आमच्याकडे असे टेस्टिमोनियल्स पण येतात की तुमचा प्रॉडक्ट अतिशय चांगला आहे आणि तो वापरला तर आम्हाला काहीच त्रास होत नाही. तर कधी कधी काय होतं, किती वर्ष लागले हे सगळं एक सोल्युशन डेव्हलप? सगळं तयार करायला जवळजवळ 7-8 वर्ष लागली, कारण आम्हाला प्रत्येक वेळेस ते NABL ॲक्रेडिटेड लॅबमध्ये टेस्टिंग करून घ्यावं लागलं. आणि आता तर आमच्या लक्षात आलं आहे आणि NABL टेस्टेड लॅबमध्ये त्यांनी सांगितलं आहे की हे कम्प्लिटली पोर्टेबल आहे. म्हणजे ह्यानी जर तुम्ही धुतलं, आता मी डायल्यूट करून वापरलं तर हे प्यायलं तरी काही होणार नाही लहान मुलांना. आणि म्हणून आमच्याच प्रॉडक्टमध्ये असं लिहिलेलं तुम्हाला कुठे दिसणार नाही की इट इज टॉक्सिक टू चिल्ड्रन, कीप अवे फ्रॉम चिल्ड्रन, असं हार्मफुल फॉर चिल्ड्रन असं नाही आहे. चुकून पोटात गेलं तर काहीही होणार नाही. आणि इतकं स्वच्छ आहे की तुम्ही पाण्यासारखं, म्हणजे पोर्टेबिलिटी रिपोर्ट ह्याचा पॉझिटिव्ह आहे की तुम्ही पाण्यासारखं हे पिऊ पण शकता. आणि त्याच्यामध्ये अजून एक काय साध्य झालं की आता आजकालचं तर पावसाची वाट बघायला लागते सारखी, पाण्याची टंचाई निर्माण होते, तर कुठेतरी आम्ही हातभार लावतो की पुन्हा पुन्हा पाणी वापरायला लागणार नाही. नाही तर ते आहे त्या सोल्युशन काढायला पाणी वापरायला लागतं. असे पण काही प्रॉडक्ट्स आहेत. एकदाच याच सोल्युशन मध्ये टाकून घेतल्यावर दुसरं पाण्याने धुवायची काही गरज पण नाही, काही गरज पण आपण त्याचा डेमो देऊया साधारण प्रेक्षकांना. सगळ्या भाज्या या ठिकाणी ठेवल्या, टोमॅटो आहे, भेंडी आहे, त्या सगळ्या या सोल्युशनमध्ये त्या धुवून दाखवणार आहेत आणि अर्थातच ते कसं काम करतात ते देखील दाखवणार आहेत. आपण काय काय करतोय ती सगळी प्रोसेस तुम्ही सांगा. आता मी हे झाकण आहे, ही 500 ml ची बाटली आहे, सोफॅब नाव आहे ह्याचं, ट्रेडमार्क आहे हा. आणि ह्याच्यातनं मी साधारण झाकणभर घेतलं आहे. मी अंदाजे 10 ml, कारण आपण खूप हे नाही करू शकत की अगदी काटेकोर, कारण गृहिणी वापरणार आहेत. तर हे झाकणभर घ्या. झाकण घेतल्यानंतर त्यात अंदाजाने 1 लिटर पाणी घाला. ह्याच्यात मी पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काही नाही आहे. आता ह्याच्यामध्ये मी साधं पाणी घालते, 1 लिटर पाणी घालते. अंदाजाने तुम्ही घेतलं तरी आपल्यानी हां, आणि साधारण 2.5 ते 3.25 किलो एका लिटरमध्ये आपलं धुतलं जातं. नंतर कॉस्टबद्दल मी नंतर बोलीनच तुमच्याशी. तर हे साधं पाणी मी घेतलेलं आहे, नळाचं पाणी घेतलेलं साधं. आता आपण मगाशी बोलल्याप्रमाणे की आपण म्हणतो की भेंड्यांवरती खूप पेस्टिसाइड्स मारतात आणि भेंड्यावरती बारीक लव असते आणि त्या लवीमुळे काय होतं, त्याच्यामध्ये डस्ट आणि मातीची बारीक बारीक कण अडकलेले असतात जे नुसत्या पाण्याने धुतले जात नाहीत. तर मी काय करते, निम्मे आहे ना ते ह्याच्यात टाकते, सोल्युशनमध्ये टाकते. अंदाजे घेतलेले आहेत आणि हे सोल्युशनमध्ये टाकलेले आहेत. आणि ह्या थोड्या भेंड्या आहेत त्या मी पाण्यामध्ये टाकते, साध्या पाण्यामध्ये. आता मी ह्याच्यात ते टाकलं. माझ्या हाताला काही नव्हतं, मी हे दाखवायला पाहिजे होतं. आणि हे मी स्वच्छ किंचित चोळून ह्याला धुतलं आहे. हां, आणि हे पण माधवी हे स्वच्छ धुवून हे करेल आणि नंतर मी तुम्हाला ह्याचा फरक दाखवेन. 2 ते 3 मिनटंच फक्त करायचे आपल्याला. एका वेळेस तुम्ही 3-4 भाज्या, समजा तुम्हाला टॉमॅटो पण टाकायचे, 3-4 भाज्या पण टाकू शकता. हो, नंतर टॉमॅटो टाकीन, कारण का आज कधी कधी टॉमॅटोवरती कलर मारलेला असतो, तर ऑरेंज कलर त्याचं ब्लीड व्हायला लागतं, म्हणून मी टॉमॅटो मुद्दाम वेगळे ठेवले. पण ह्याच्याबरोबर हिरव्या मिरच्या, ढोबळी मिरची हे पण टाकू शकतो. 2-3 भाज्या एकत्र टाकू शकतो आपण, म्हणजे गृहिणींचं आपल्याला हे नको टाकू, आता हे वेळ वाचू शकतो. आणि हे पाण्याने साधं टाकते. आता मी हे स्वच्छ धुतलं, अगदी घड्याळ लावून 2-3 मिनटं, घाई असेल तर अगदी 1 मिनटं केलं तरी चालेल. आणि हे मी आता हे ट्रेमध्ये काढून ठेवते. हे आता ह्याला काही इलेक्ट्रिसिटी लागली नाही, खूप पण वेळ घेतला नाही यांनी. तर मी हे या भाज्या तुम्हाला दाखवते आणि वाळल्यानंतर तो तुम्हाला दिसायला लागतात. अगदी आपल्याला असं वाटतं की अगदी शेतातनं तोडून आणल्यात का काय, असं स्वच्छ निघतात या. मी ह्याच्यात काढून ठेवते. प्राजक्ता तू ते वेगवेगळे करून ठेव. आणि हे ह्याच्यामध्ये ह्यातलं पाणी एका बिकरमध्ये ठेवून दे. आणि मी हे पण दाखवते. आता मी तिकडे येते आणि हे साध्या पाण्याने मी तेवढ्याच हे स्वच्छता केली आहे, तेवढंच हे हलवलेलं आहे. आणि आता हे
मी ट्रेमध्ये दुसऱ्या बाजूला काढून ठेवते. हे माधवी तो ट्रे घे, मी त्याच्यात हे ठेवते. हां, तर ह्याच्यात काढलेलं आहे. आता ह्याच्यातलं पाणी हे आहे आणि त्याच्यातलं पाणी सेम बिकरमध्ये काढून ठेवते. आणि आता तुम्हालाच दिसेल की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये केवढा फरक पडला आहे. नाही, ह्याच्यातच आहे. हे साधं पाणी आहे आणि हे साधं धुतल्यानंतरचं पाणी आहे आणि हे पाणी आहे हे आपल्या भेंडी धुतल्यानंतर आहे. तर अगदी व्यवस्थित फरक दिसतोय, तुम्हालाही दिसत असेल. तर तुम्ही म्हणाले होता की टोमॅटोमध्ये कलर हे केला जातं. आपण टोमॅटोचा पण एक डेमो घेऊया. आता हा रंग आपण बघतोय गढूळ झालेला आहे, तो पाणी त्या मानाने स्वच्छ आहे. तर ह्याच्यात 4 टोमॅटो टाकते मी, आपल्याकडे एवढे असल्यामुळे, आणि हे त्याच्यात टाकते. तर कधी कधी गवार नंतर भेंडीवर कमी असतो, काही पालेभाज्यांवरती देखील ना रंग मारलेला असतो आणि त्याला म्हणतात भाज्यांचे कॉस्मेटिक कलर्स. तर तो तुम्हाला लक्षात येतो का? पिवळं येते रंग हा, आणि त्या मानाने इथे पिवळा नाही येते. तर काय होतं, आपल्याला टॉमॅटोवरती ना ते टॉमॅटो छान दिसावेत म्हणून आणि लवकर खपावेत म्हणून त्याच्यावरती कलर मारला जातो. ते पण काढलेच तरी पाणी खरंच ऑरेंज आणि ऑरेंजिश व्हायला लागलंय. हां, तर पाणी त्या बिकरमध्ये काढ आणि त्याच्यामध्ये तुला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये ह्याच्यातच काढ. हां, की किंचित ऑरेंजिश झालेलं आहे आणि हे त्याच्यावरचा जो कॉस्मेटिक कलर आहे त्याच्यामध्ये नाही आहे पिवळा रंग. या सगळ्या भाज्या या सोल्युशनमध्ये धुतल्यावरचे हे जे फरक आहेत ते आपण बघतो आहोत. कारण अनेक शेतकरी आहेत किंवा त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी सगळेच शेतातले पेस्टिसाइड्स मारले जातात, जे चांगल्या खपासाठी पण मारले जातात आणि अर्थातच चांगले दिसावे म्हणून पण मारले जाते. मात्र त्याच्यावरचं सोल्युशन या शास्त्रज्ञांनी शोधलं आणि अर्थात या दोन्ही पाण्याचा रंग आपण जर बघितला तर टोमॅटोचा रंग आणि साध्या पाण्याने धुतल्याचा रंग हा दिसून येतो. आणि स्वच्छ भाज्या देखील जर आपण बघितल्या तर दोन्ही याच्यात धुतलेल्या भाज्या पण त्याचा टवटवीतपणा जो असतो तो पण दिसून येतो आहे. मॅडम, याची साधारण कॉस्ट किती आहे आत्ता हे प्रॉडक्ट, आणि हे प्रॉडक्ट आम्हाला जर घ्यायचं असेल तर ते कुठे मिळेल? हां, सांगते. आमच्या वेबसाईटवरती पण अवेलेबल वेबसाईट ग्रीन पिरामिड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती अवेलेबल आहे आणि ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहे. तर हा जो प्रॉडक्ट आहे तो 100x आहे, म्हणजे किती 100 वेळा कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. म्हणून आपल्याला एक झाकण हे घेऊन ते 1:100 डायल्यूट केलं. म्हणजे समजा तुमच्याकडे माणसं कमी असतील तर तुम्ही अर्धं झाकण घ्या आणि त्यांनी केलं तरी चालेल. म्हणजे अर्धं जाऊन 500 ml मध्ये केलं तरी चालेल, 1 लिटर करायची काही गरज नाही. आणि ह्याची किंमत आम्ही 350 ते 400 दरम्यान ठेवतो. सर्वसामान्यांना वापरता येईल पाहिजे. आणि आम्ही कॅल्क्युलेट पण केलं की साधारण 1 किलो किंवा 2.5 किलो भाजी धुवायला तुम्हाला ना 1 रुपयापेक्षाही कमी लागतं म्हणजे पैसे. कारण एक तर इलेक्ट्रिसिटी वापरावी लागत नाही, हे संपूर्ण सस्टेनेबल आहे, पोर्टेबल आहे. ह्याच्यामध्ये असं कुठलंच वापरलं नाही आहे द्रव्य की जे तुम्हाला नंतर परत धुवावं लागेल. एकदा धुतलं ते तुम्ही बघू शकाल. हे पाणी आपण हे झाल्यानंतर हे पाणी जर आपण झाडाला टाकलं तर त्याला हार्म होऊ शकतं की झाडासाठी पण हे चांगलं आहे? झाडासाठी पण चांगलं आहे. कारण का आम्हाला टेस्टिंग आपण पाणी म्हणालो आधी सुरुवातीला तुम्ही म्हणा पाण्याची टंचाई असते, मग भाज्या धुतलेलं पाणी आपण तिथे नाही टाकतं कारण आपण सोल्युशन वापरतोय. जर एवढ्या महागाचं सोल्युशन घेतोय तर या पाण्याचाही वापर आपण दुसऱ्या ठिकाणी करू शकलो पाहिजे. तर ते झाडाला टाकलं तर ते उपयोगी ठरेल. हो, अगदी उपयोगी ठरेल. कारण आम्हाला बरेच वेळा असा अनुभव येतात आणि आमचे क्लायंट सांगतात की आम्ही झाडाचं हे पाणी जे वापरलेलं आहे ते झाडांना टाकल्यावर झाडांना फुलं जास्त आली, तुळशी आमची तरारून उठली. तर त्याच्या मागे कारण पण आहे. काय होतं, हे टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये एक काय जे द्रव्य वापरले आम्ही त्याला आम्ही API म्हणतो, ते काय करतं झाडामध्ये जमिनीमध्ये जे सोल्युबल नाही आहेत गोष्टी त्या सोल्युबल करतं झाडांना आणि त्यांना खतासारखा उपयोग करतं. त्यामुळे हे जरूर झाडांना टाका, तुम्हाला अगदी छान फरक पडेल. धन्यवाद मॅडम. कारण प्रत्येकाच्या सगळेजण पोटासाठीच सगळं करत असतात आणि जेव्हा आपण भाज्या आणतो त्या धुतो आणि स्वच्छ खाण्याचा आणि खूप चांगलं खाण्याचा प्रयत्न करताच आपण काहीतरी कीटकनाशकं पण आपल्या पोटात रोज जात असतात. मात्र
त्याच कीटकनाशकांपासून दूर राहण्यासाठी आणि अर्थातच पौष्टिक खाण्यासाठी हे सोफॅब व्हेजिटेबल अँड फ्रूट वॉश म्हणून NCLकडनं आणि या प्रभुने मॅडमकडनं तयार करण्यात आलं आहे. आणि अर्थातच सगळ्यांसाठी हे उपयुक्त आहे, कारण प्रत्येकच घरात रोज भाजी येते आणि प्रत्येकच घरात रोज जेवण बनतं आणि फळं देखील येतात. त्यामुळे असं सोल्युशन वापरणं हे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे.